अविनाश भैया जगताप स्वतः संघामध्ये खेळताना दोन्ही संघांचा परफॉर्मन्स हा डॉमिनेटिंग राहिलेला आहे. पाहायचंय कोण वरचढ ठरतंय. एका बाजूला सहसंघ मालक उमेश जगताप हे आपल्याला दिसत आहेत आपल्या संघाला प्रोत्साहन देताना. ए माया ए तू इथली विठ्ठल मंदिर बसले उठायचंय जरा तिथं तिथे मोकळं करायचंय सगळं पूर्ण. चला जागा तिथली मोकळी करा. प्रथमेश जगताप यांच्या सगळ्यांनी उठायचे. चला अभिजित जगताप, महेश मोरे, वेदांत, सुनील ताजा, अमित जगताप. मला नाव घ्यायला लावू नका. चला उठा सर्वांनी लवकर पटकन. चला चला लवकर. थोडस बाजूला सहकार्य करा. चला सचिन. अरे कुणी काढली ती एक कमिटी. दिलीप जगताप कुठे. ती शिडी लावून घ्यायची पहिली तिथं नाही एक दाम लावून घ्यायचंय. दिलीप ठीक आहे. अंपायर मॅनेज करतायत. तिकडे असू दे. आणि सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला बघतोय आपण सनी नवले तर दुसऱ्या बाजूला बघतोय प्रथमेश नवले. आणि स्ट्रायकर एंडवरती इब्राहिम मनसूर शेख. सुंदर क्षेत्ररक्षण आदिनाथ यांच्या माध्यमातून थोडासा गोंधळ उडाला परंतु एका धावेवर रोखलेले सनी नवले. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. इथं माझा सुंदर शो खेळलेला आहे. सनी नवले यांच्या बॅट मधून येतोय. बॉल होतोय सीमारेषे पार चौकार. धावांमध्ये होते 4 संख्यांची वाढ. सुंदर क्षेत्ररक्षण मयूर कांगडे यांच्याकडून आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्यात यशस्वी. इथं मात्र शॉटवर कंट्रोल मिळवता आला नाही मनसूर शेख यांना आणि विकेटचं पतन. पुढील बॅट्समॅन न्यू स्टार वॉरियर संघाचे कॅप्टन स्वप्नील येवले येत आहेत. बॉल किती रे. 5 बॉल झालेले. एक चेंडू बाकी आहे पहिल्या षटकातला. इथे मात्र एकच धाव मिळते आणि एक षटकाची समाप्ती होते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 8 धावा. सचिन जगताप येत आहेत आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन. स्वप्नील एकदा चेक कर. स्वप्नील ऑल गुड. ओके.
इथं मात्र विकेट जाते. सनी नवले नाराज स्वतःवर. पुढील फलंदाज येत आहेत विनायक जाधव, लेफ्ट हँड बॅट्समन. येत आहेत अनुभवाची शिगरी घेऊन. पाहायचं आपल्याला काय करतायत विनायक जाधव. दुसरीकडे मात्र तेवढाच अनुभव घेऊन सचिन जगताप. कोंडा निवले यांचा थ्रो आणि एका धावेसाठी रोखण्यामध्ये यशस्वी. दोन धावा दिलेल्या आहेत. डिक्लेअर 2 धावांसाठी जातो चेंडू. स्वप्नील यांचा सुंदर असा फटका. इतर मात्र निर्धाव चेंडू येतोय. इथं मात्र कुठलाही मोका दिलेला नाहीये फिल्डरला आणि ओव्हरची समाप्ती होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 16 धावा. आपल्या संघासाठी पुढील षटक घेऊन येत आहेत मयूर कांगडे. डिक्लेअर 2 धावांसाठी. पुन्हा एकच धाव. क्षेत्ररक्षणाची मजबूत भिंत शेतकरी पॉवर संघाची. मात्र एकीकडे अनुभव घेऊन विनायक जाधव आणि स्वप्नील येवले. डिक्लेअर 2 धावांसाठी चेंडू जातोय. थोडी क्षेत्ररक्षणामध्ये चूक आणि 2 धावा किती पूर्ण केले. अभिनाथ जगताप संघ मालक यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. ओव्हरची समाप्ती होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 25 रन. 25 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा. पुन्हा एकदा संघासाठी 4था आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन प्रथमेश नवले. 1 धाव डिक्लेअर. रंगतदार असा हा सामना चालू आहे. इथं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली आणि चुकीला माफी नाही. बॉल जातोय सीमारेषे पार चौकार. पुन्हा एकदा डिक्लेअर 2 धावांसाठी. एकच धाव. इथं मात्र गडबड केलेले आणि वाईड प्लस अतिरिक्त 1 धाव मिळते. धावांमध्ये होते वाढ.
एकदा वाईड चेंडू. रिव्ह्यू बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईटचा अंपायर चेक करायला यायचं स्वतः एकदा. रॉबिन सर, चिकू सर. इथं मात्र स्वप्नील येवले आपली विकेट गमावत आहेत. पहा आपलं योगदान देऊन जात आहे स्वप्नील येवले आपल्या संघासाठी. स्कोर सांगायचा एकदा. 36 स्कोर झालेला आहे आतापर्यंत. आणि चेंडू 5 चेंडू. ओव्हरची होते समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 37 धावा. शेवटचं षटक घेऊन येतोय हरिदास. 37 धावा झाले. इथं मात्र समालोचन कक्षात मारलेला चेंडू आदित्य कांगडे यांनी, परंतु एकच धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण अविनाश जगताप यांच्या माध्यमातून. नोचा रिव्ह्यू चेक केला जातो अंपायर यांच्याकडून. साईडला इथं जागा ठेवा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथं मात्र विनायक यांना चकवण्यात हरिदास झालेला आहे यशस्वी. आणि विकेट जाते न्यू स्टार वॉरियर संघाची. पुढील खेळाडू येतोय. पहा स्मित हास्य संग्राम कळंबे यांच्या चेहऱ्यावर. पाहायचं आपल्या संघासाठी काय करतायत. संग्राम जगताप जसे आले तसे गेले. सुंदर गोलंदाजी. हॅट्रिक चान्स या ठिकाणी मिळतोय हरिदास यांच्यासाठी. वैभव मुळे न्यू स्टार वॉरियर संघाचे पुढील फलंदाज येत आहेत स्ट्रायकर एंडला. आतापर्यंतची धाव संख्या ती आहे ती 39 धावा. आणि या ठिकाणी हॅट्रिक मिळवलेले हरिदास लोंढे यांनी. वीर जगताप नवोदित खेळाडू हा न्यू स्टार वॉरियर्स संघाचा. नवीन खेळाडू स्ट्रायकर एंडला जाईल. नवीन खेळाडू आदित्य, मला वाटते तुला माहित असेल. पुढचं असं इनिंग होऊ दे. डॉट चेंडू आणि विकेट मिळते. ऑल आउट झाले. 39 झाल्या. 40 करायचे. 39 धावा झालेले आहेत आणि शेतकरी बावर संघाला जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता. एवढी एक झाली नाही पुढची सांगितलं. सोडला
चार 5 मॅच राहतात ना बरोबर हो, पाच. सगळ्या ह्याच्यात राहतात हा, आपले सगळ्या. वरच्या आहेत नॉकआउटच्या. मग घेतो करून हॅलो. घेतो, म्हणजे मोकळा नाही. ती वाजेपर्यंत मला मोकळं सांगितलं अभिषेक आणि ते अक्षय गाडवे सांगितलं. हा, हा. हे आता ही मॅच कम्प्लीट करून या ठिकाणी पुढील जो सामना आहे ग्रुप स्टेज मधील शेवटचा सामना सामना क्रमांक 30 न्यू बॅग हाऊस वॉरियर्स वर्सेस पॉवर हिटर्स. या सामन्याचा टॉस सोडवण्यासाठी यायचे दोन्ही संघाचे कॅप्टन नारायण जगताप न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाचे कॅप्टन आणि पॉवर हिटर संघाचे कॅप्टन आदित्य जगताप. चला दोन्ही कॅप्टननी यायचंय लवकर टॉस उडवण्यासाठी. आणि एकीकडे स्वप्नील येवले आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं न्यू स्टार वॉरियर संघाचं. शेतकरी पॉवर संघाचे 2 बॅट्समन मैदानात दाखल. टॉस कोणाकडे? टॉस आदिनाथ. टॉस याच्यात चेक कर. आणि बॅटिंग साठी येत आहेत शेतकरी पॉवर संघाचे. टॉस उडून घ्या. दिलीप पुढे जा तिकडे टॉस सोडू आहे म्हटलं. त्यामुळे तो दुसरं कोणतरी कमिटीतलं वाटू दिलीप. सामना चालू होतोय. हरिदास स्ट्रायकर एंडवर आणि नॉन स्ट्रायकर एंडला लेफ्ट हँड बॅट्समन कुंदन गोळी. लेफ्ट हँड. आणि बॉलिंग घेऊन येत आहेत बॉलिंगसाठी सज्ज विनायक जाधव. आता मात्र वाईड येतोय. सलगचा दुसरा वाईड विनायक यांच्याकडून. इथं मात्र समालोचन कक्षामध्ये मारलाय परंतु मिळते एकच धाव. परत एकदा वाईड. 2 धावांसाठी मारलेला हा चेंडू डिक्लेअर 2 धावा देऊन जातोय. संघाच्या धावसंख्येमध्ये होते वाढ. सुंदर असं क्षेत्ररक्षण इब्राहिम यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतोय आणि 2 धावा चालवत आपल्या संघासाठी. सुंदर असा अडवलेला हा चेंडू आदित्य गांगडे यांनी. इथं मात्र थोडस क्षेत्ररक्षण आणि 3 धावांची वाढ धावसंख्येमध्ये. बॉल 5 चेंडू. डिक्लेअर 1 आणि ओव्हर होते समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 10 धावा. इथं मात्र वाईड चेंडू आणि अतिरिक्त धावा आहे का सर? अतिरिक्त 1 धावा असं 2 धावा. अलॉंग द कार्पेट खेळलेला चेंडू आणि गच्चा क्षेत्ररक्षण संग्राम गवंडे यांचं देऊन जातोय 4 धावा. धावसंख्येमध्ये होते वाढ 4 धावांनी. इथं मात्र कुठलाही चान्स दिलेला नाही. कुंदन यांनी डायरेक्ट 2 धावांसाठी मारला बॉल. इथं
इथं मात्र पुन्हा एकदा ओव्हरथ्रो केलेला आहे विनायक जाधव यांनी. अंपायर चेक करा. तीन धावा या ठिकाणी अंपायरांनी दिलेल्या आहेत. धावसंख्येमध्ये होते वाढ. कुंदन गोळे आणि हरिदास लोंढे यांची संयमी खेळी आपण बघतोय संघासाठी. चार चेंडू झालेले आहेत स्वप्नील येवले यांचे. इथं मात्र चकवलेलं आहे निर्धाव चेंडू स्वप्नील येवले यांच्याकडून. डिक्लेअर एक धावेसाठी. ओव्हरची समाप्ती होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 23 धावा. संग्राम कळंबे आपलं पुढील षटक घेऊन. इथं मात्र आदित्य यांचे क्षेत्ररक्षणामध्ये चूक आणि बॉल जातोय 4 धावांसाठी. अंपायर रिव्ह्यू आहे नो बॉल चेक साठी लाईनचा. बॅटिंग रिव्ह्यू आहे नो मधल्या लाईन साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू संपतोय. जोरदार मारलेला चेंडू जोरदार प्रहार केला आणि किती 2 धावा नंतर 2 धावा. पुन्हा एकदा मारलाय स्वप्नील येवले. क्षेत्ररक्षणामध्ये कुठलीही चूक नाही. सनी नवले कुठल्याही परिस्थितीत मी बॉल बाहेर जाऊन देणार नाही. अंपायर चला सामना चालू होतोय. इथं मात्र बॉल अडवण्यात यशस्वी ठरलेला आहे मनसूर. ओव्हरची समाप्ती होते. किती एक बॉल राहिला आहे का नाही झाले ओके. धाव संख्या होते 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा. 12 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आपण बघितलं तर पहिल्यापासूनच शेतकरी पॉवर या संघाचा डॉमिनेटिंग परफॉर्मन्स राहिलेला आहे. यांचे ओपनिंग गोलंदाज हरिदास लोंढे आणि कुंदन गोळे प्रभावशाली बॅटिंग करताना दिसत आहेत. मनसूर येतात आपली पुढची ओव्हर घेऊन आणि वाईड चेंडू.
आणि इथं मात्र 4 धावांसाठी चेंडू गेलेला आहे आणि सामना दिन शेतकरी पॉवर संघाने हा सामना जिंकलेला आहे. एकही विकेट गमावली नाहीये. विशेष म्हणजे कुंदन गोळे आणि हरिदास लोंढे यांचा डॉमिनेटिंग परफॉर्मन्स आपण पाहिला त्या ठिकाणी.